ही कहाणी आहे एका कुटुंबाची. या कुटुंबाचे प्रमुख राजेश 45 वर्षांचे असून आकर्षक व्यक्तिमत्वाचे मालक आहेत. आजपासून 20 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह रूपा यांच्यासोबत झाला होता. रूपा नाव तसंच व्यक्तिमत्वही सुंदर. विवाहाच्या वेळी रूपा 20 वर्षांची होती. विवाहाच्या 1 वर्षानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. आज ती मुलगी रिया 19 वर्षांची असून आपल्या आईसारखीच सुंदर झाली आहे. रूपा देवी अंघोळ करत होत्या आणि रिया सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होती. राजेशजी त्यांच्या ऑफिसला गेले होते. इतक्यात वातावरणातील शांतता भंगली. कॉपी, पुस्तकं, जुने वर्तमानपत्र अशी ओरड ऐकू आली. ती आवाज रूपा देवींच्या कानावर पडताच त्यांनी बाथरूममधूनच ओरडून आपल्या 19 वर्षांच्या रियाला सांगितले, बेटा रिया, जरा रद्दीवाल्याला थांबव, मी अंघोळ करून येते. ठीक आहे, आई. रिया उत्तर देऊन धावत बाहेरच्या दरवाज्याशी जाऊन ओरडली, अहो भाई, रद्दीवाले. वर्तमानपत्राची रद्दी किती दराने घेता? बाई साहेब, 2.5 रुपये किलो. कबाड्या मुलगा बैजू सायकल कोठीच्या कंपाऊंडमध्ये लावून म्हणाला. 2.5 रुपये तर कमी आहेत. योग्य दर लावा, रिया त्याच्याशी भाव करीत म्हणाली. तुम्ही जे म्हणाल ते लावतो. बैजू ओठांवर जीभ फिरवत आणि हसत म्हणाला. या दुहेरी अर्थाच्या संवादाने आणि बैजूच्या बोलण्याच्या लहजात रिया लाजून लाल झाली आणि नजर खाली झुकवत म्हणाली, तू जरा थांब. आई लगेचच बाहेर येते. बैजूला बाहेरच उभं ठेवून रिया आत आली आणि आपल्या खोलीत जाऊन जोरात म्हणाली, आई, मला कॉलेजला जायला उशीर होतो आहे. मी तयार होते. रद्दीवाला बाहेर उभा आहे. बेटा, जरा थांब, मी आंघोळ करून येते. रूपादेवी पुन्हा ओरडून म्हणाल्या. आपल्या खोलीत बसलेली रिया विचार करत होती, हा रद्दीवाला किती खोडकर आहे. लावण्याची गोष्ट किती बेशरमपणे करत होता. खरं तर लावण्याचा अर्थ रिया चांगल्या प्रकारे ओळखत होती, कारण एका दिवशी तिने आपल्या वडिलांना आईला बेडरूममध्ये हे म्हणताना ऐकलं होतं. त्या अजब संवादामुळे उत्सुकतेने रियाने आईच्या बेडरूममध्ये डोकावून पाहिलं होतं. त्या दिवशी तिने आत काय पाहिलं यामुळेच तिला लावण्याचा अर्थ अगदी स्पष्टपणे कळला होता. अनेकदा तिच्या मनातही ते लावून घेण्याची इच्छा निर्माण झाली होती, पण बिचारीच्या नशिबी अद्याप कोणी आलं नव्हतं. रूपादेवी लवकरच अंघोळ आटोपून बाहेर आल्या. त्या फक्त गाऊन आणि उंच टाचेच्या चपला घालून होत्या. त्यांच्या केसांना मोकळं सोडलेलं होतं आणि अंघोळ केल्यामुळे त्यांचा गोरा रंग अधिकच उजळला होता. असं वाटत होतं, जणू काळ्या ढगांमधून चंद्र बाहेर आला आहे. एकच मूल झाल्यामुळे 40 वर्षांच्या वयातही रूपादेवी 25 वर्षांच्या मुलीला लाजवेल असं सौंदर्य टिकवून होत्या. बाहेर येताच त्या बैजूला म्हणाल्या, होय, आता बोल. भाई, बरोबर सांग, काय भाव लावशील? रूपादेवीने विचारले. मॅडम साहेब, 3 रुपये लावतो. याहून जास्त तर मी नाही, कोणीही लावणार नाही, बैजू गंभीरपणे म्हणाला. ठीक आहे, तू पोर्चमध्ये बस. मी आणते. रूपादेवी आत गेल्या आणि रियाला म्हणाल्या, रिया, जरा थोडे थोडे वर्तमानपत्र घेऊन पोर्चमध्ये ठेव. ठीक आहे, आई, आणते, रिया म्हणाली. रियाने वर्तमानपत्र आणून पोर्चमध्ये ठेवायला सुरुवात केली. तर रूपादेवी बाहेर बैजूसमोर उंच टाचेच्या चप्पलांवर उकिडवे बसल्या आणि म्हणाल्या, चल, मोजायला सुरुवात कर. बैजूने आपले तराजू काढले आणि 1 किलोचे बाटले वापरून रद्दी तोलायला सुरुवात केली. तो मोजत असताना एकाएकी त्याचे लक्ष उकिडवे बसलेल्या रूपादेवींच्या शरीराकडे गेले. त्याचे हात नकळत थरथर कापायला लागले. रूपादेवींना कल्पनाही नव्हती की त्यांचे शरीर बैजू मोठ्या एकाग्रतेने न्याहाळत होता. त्यांचा पूर्ण विचार तराजूच्या दंडीवर आणि बाटल्यांवर केंद्रित होता. अचानक रूपादेवी म्हणाल्या, भाई, बरोबर तोल. बैजू गडबडून म्हणाला, हो मॅडम साहेब, बरोबरच करतोय. मात्र आता स्थिती अशी होती की बैजू 1 किलोऐवजी 3 पावस तोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब उमटले होते. हात अधिकाधिक कापायला लागले होते, डोळे विस्फारले होते, पण रूपादेवी अजूनही समजू शकल्या नव्हत्या की बैजू रद्दी कमी तोलतोय. तेवढ्यात रिया बैजूच्या जवळ आली. रिया जवळ येऊन उभी राहिली आणि तिने बैजूस थरथर रद्दी तोलताना पाहिलं. त्याचं लक्ष तराजूपेक्षा समोर अधिक लागत असल्याचं तिने ओळखलं. तिच्या नजरेनेही नकळत आईच्या शरीरावरचं लक्ष केंद्रित केलं आणि हे दृश्य पाहून तिची घालमेल झाली. ती खोकत म्हणाली, आई, तुम्ही उठून उभं राहा. मी बोलते, तू गप्प बस. मी व्यवस्थित तोलते आहे. रूपादेवी म्हणाल्या. आई, समजा ना. तुम्ही उठून उभं राहा, रिया हट्ट करत म्हणाली.
यावेळी रियाने जिद्दीनं रूपादेवींच्या खांद्यावर हलकं चिमटा काढलं, ज्यामुळे त्या थोडं भांबावल्या. रियाच्या या वागण्यावर रूपादेवीने बैजूवर एक चटकन कटाक्ष टाकला. मग झुकून खाली पाहिलं आणि तिने जे पाहिलं त्यावर ती थोडी हडबडली. ताबडतोब उठून उभी राहिली आणि राग व लाजेत गोंधळून म्हणाली, "अहो भाई, जरा लवकर तोला." यावेळी रूपादेवींची अवस्था पाहण्यासारखी होती. त्यांच्या ओठांवर थरथर होती, कानपट्ट्या गुलाबी झाल्या होत्या आणि शरीरात अजब अस्वस्थता जाणवत होती. बैजूसोबत नजरानजर करणं त्यांना आता कठीण होतं. त्या पूर्णतः लाजेने पाणावल्या होत्या. बेचारा बैजूही घाबरलेला दिसत होता, ज्याच्याकडे रूपादेवी वारंवार कणख्यांनी बघत होत्या. सगळी रद्दी पटापट तोलून झाल्यावर त्या रियाकडे पाहून म्हणाल्या, "तू आत जा. इथे उभं राहून काय करत आहेस?" रिया तोंडात बोट दाबत आत निघून गेली. बैजूने हिशेब लावून रूपादेवींना पैसे देण्यास सुरुवात केली. हिशेबात बैजूने घाबरून 20 रुपये फालतू दिले होते आणि तो रद्दीची पिशवी बांधू लागला. तितक्यात रूपादेवी म्हणाल्या, "अरे भाई, काही रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. घेणार का? आत्ता तर माझ्या सायकलवर जागा नाही आहे, मॅडम साहेब. उद्या घेऊन जाईन." बैजू हकनाक म्हणाला. "बरं, उद्या 11 वाजल्यानंतरच ये." रूपादेवी म्हणाल्या. "हो, येतो." बैजू हसत म्हणाला. रद्दीची पिशवी सायकलच्या कॅरियरवर ठेवून बैजू निघून गेला, पण त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही रूपादेवींचं चेहरं फिरत होतं. बैजू गेल्यावर रूपादेवी पैसे घेऊन आत आल्या. जसेच त्या रियाच्या खोलीत पोहोचल्या, तिथे रियाच्या बोलण्याने त्या अधिकच लाजल्या. रिया मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत म्हणाली, "आई, तुमची ती जागा तो रद्दीवाला किती बेशरमपणे पाहत होता." "असं काही नाही. सोडून दे. आपल्याला काय फरक पडतो? तू आपलं काम कर, अशा गोष्टींचा विचार करत बसू नकोस. जा, कॉलेजला जा." थोड्या वेळाने रिया कॉलेजला निघून गेली आणि रूपादेवी फोनकडे वळल्या. त्यांनी आपल्या पती राजेश यांचा नंबर डायल केला आणि फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज येण्याची वाट पाहू लागल्या. काही क्षणातच फोनवर आवाज आला, "हा, हे राजेश बोलतोय. ऐका, तुम्ही ताबडतोब घरी या. मला खूप महत्त्वाचं काम आहे." "अगं रूपा, तुला अचानक काय काम पडलं?" "मी नुकताच ऑफिसमध्ये आलोय आणि खूप कामं पडली आहेत." "शेवटी काय झालं आहे? काय आहे हो?" "बस, तुमच्याशी बोलायचं खूप मन झालंय. राहवत नाहीये. प्लीज, तुम्ही घरी या ना." रूपा म्हणाली. "सॉरी, रूपा, मी फक्त संध्याकाळीच येऊ शकेन. जे काही बोलायचं असेल ते संध्याकाळी बोलूया." "ओके." पतीच्या या वागण्याने रूपा चिडून गेली. मनातल्या मनात ती बडबडू लागली, "पतिदेव, तुला परक्यांवर प्रेम करायला वेळ आहे, पण माझ्यावर प्रेम करायला वेळ नाही. एका मुलीला जन्म देण्याव्यतिरिक्त तुझं योगदान काय आहे? तुझ्या जागी कोणी दुसरं असतं तर मला आतापर्यंत 6 मुलांची आई बनवलं असतं. पण तू आठवड्यात 2दा मला प्रेम दाखवायला वेळ काढतोस, तेही मोठ्या मुश्किलीने. खरं आहे, आता स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा उपाय मला स्वतःच शोधावा लागेल." रूपादेवीने मनोमन ठरवलं की ती या मजबूत शरीराच्या रद्दीवाल्याशी प्रेम करणार. दुसरीकडे ऑफिसमध्ये राजेश आपल्या सुंदर स्टेनो, मिस खुशीच्या विचारांमध्ये हरवले होते. रूपाच्या फोनवरून त्यांना समजलं होतं की वयस्क पत्नी प्रेमासाठी बोलावत असेल. त्यांनी घंटी वाजवून चपराशाला बोलावलं आणि म्हणाले, "ऐक मगन, मिस खुशीला फाईलसह लवकर पाठव." "हो साहेब, लगेच." म्हणत मगन तडकाफडकी पलटला आणि मिस खुशीच्या टेबलावर पोहोचला. "बडे साहेबांनी तुम्हाला फाईल घेऊन बोलावलं आहे." मगन म्हणाला. मिस खुशी फुर्तीने एका फाईलसह उभी राहिली आणि त्वरित ऑफिसच्या दिशेने निघाली. आणि आपली स्कर्ट ठीक करत, सँडलचा आवाज करत, ती त्या खोलीत शिरली ज्याच्या बाहेर लिहिलं होतं, "परवानगीशिवाय आत येणं मना आहे." खोलीत राजेश बसले होते. खुशी, 22 वर्षांची सुंदर मुलगी, त्यांच्या जुन्या स्टाफच्या कर्मचाऱ्याची मुलगी होती. तिच्या वडिलांचं वय झालं होतं आणि ते निवृत्त झाले होते. निवृत्तीच्या वेळी तिच्या वडिलांनी राजेश यांच्याकडे विनंती केली होती की त्यांनी तिच्या मुलीला आपल्या ऑफिसमध्ये नोकरीवर ठेवावं. खुशीला पाहताच राजेश यांनी तत्काळ होकार दिला. खुशी फार मोकळ्या स्वभावाची होती. राजेशच्या सुरुवातीच्या स्पर्शांना ती हसून प्रतिसाद देत होती आणि त्याचा परिणाम असा झाला की ती त्यांच्यासाठी एक खेळणं बनून राहिली. "या, मिस खुशी. थांबा, आधी दार लॉक करा." राजेश उचकून म्हणाले. दार लॉक करून खुशी समोरील खुर्चीवर बसण्यास लागली तशी राजेश म्हणाले, "स्टाफच्या लोक वाट पाहत असतील. इथे जास्त वेळ थांबणं योग्य नाही."
राजेशच्या केबिनमध्ये असलेल्या बाथरूममध्ये जाऊन खुशीने स्वतःला स्वच्छ केलं. मग ती म्हणाली, तुमच्या ड्रॉवरमध्ये माझी लिपस्टिक आणि पावडर ठेवली आहे, ती जरा द्या ना प्लीज. राजेशने ड्रॉवरमधून ते काढून खुशीला दिलं. खुशी समोरच्या आरशात स्वतःचं मेकअप दुरुस्त करू लागली. आणि त्याचवेळी राजेश बाथरूममध्ये जाण्यासाठी उठले. काही वेळातच खुशी पुन्हा आधीसारखी ताजी तवानी दिसू लागली. राजेश आपल्या खुर्चीवर बसून अलर्ट झाले आणि पुढील कामासाठी तयारी करू लागले. खुशीने फाईल उचलली आणि दरवाजा उघडून केबिनच्या बाहेर आली. तिच्या चेहऱ्याकडे पाहून स्टाफमधला कुणीही ओळखू शकला नाही की ती नुकताच काम करून आली होती. ती त्या क्षणी खूपच भोळी, निष्पाप आणि स्मार्ट दिसत होती. दुसरीकडे बैजूने आपला दिवस खराब करून टाकला होता. घरी पोहोचताच तो थेट बाथरूममध्ये गेला. शामच्या सुमारास जेव्हा राजेश ऑफिसवरून परतले, तेव्हा रूपादेवी चेहरा फुगवून बसलेल्या होत्या. त्यांना असा रुसलेला पाहून राजेश म्हणाले, लागतंय, राणीसाहेब आज आमच्यावर नाराज आहेत. जाऊ द्या, मी आज तुमच्याशी बोलणारच नाही, रूपादेवीने चेहरा फुगवून म्हणत आपलं काम सुरू ठेवलं. रात्री जेव्हा राजेश डबल बेडवर झोपले होते, त्यावेळी त्यांना त्यांच्या पत्नीची नव्हे, तर खुशीची आठवण येत होती. रूपादेवीने सगळे काम आटोपून रियाच्या खोलीत डोकावून पाहिलं. तिला गाढ झोपेत पाहून त्या निर्धास्त झाल्या आणि सरळ पतीच्या शेजारी येऊन झोपल्या. हे पाहून राजेश दचकून उठले आणि पत्नीच्या या कृतीवर चिडून म्हणाले, रूपा, आत्ता काही मन नाहीये. सोडून द्या मला. दोघं काही वेळ तसेच शांतपणे झोपून राहिले. सुमारे 5 मिनिटांनी राजेश बेडरूममधून बाहेर निघून गेले. रूपादेवीही त्यांच्या मागोमाग गेल्या. काही वेळाने दोघे पुन्हा बिछाण्यावर परतले. तेव्हा राजेश म्हणाले, आता मला झोप येते. डिस्टर्ब करू नका. रूपा म्हणाली, म्हणजे काय, तुम्ही दोबारा नाही करणार? निराश होऊन रूपादेवीने विचारलं. आता खूप झालं, एवढंच पुरेसं आहे. तूही झोप, त्यांनी झोपेतच उत्तर दिलं. त्यांच्या बोलण्यावर रूपादेवी अंथरुणावर जरी झोपली, तरी तिच्या मनात तावातावाने विचार चालू झाले. स्वतःशीच ती म्हणाली, प्रेम नको ना करायला? बघ, उद्या तुझी ही अमानत रद्दीवाल्याला देऊन टाकीन. नाहीतर माझं नावच रूपा नाही. उद्या सगळं समाधान त्याच्याकडूनच मिळवेन. राजेश लवकरच गाढ झोपेत गेले, पण रूपादेवीच्या मनात एक ज्वाला पेटली होती. ती बरीच वेळ बेचैन राहिली. अखेर खूप उशिराने तिच्या डोळ्यांना झोप लागली. आणि तीही हळूहळू झोपेच्या मिठीत गुंतत गेली. कथा पुढे सुरू राहील.